जुन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली असून रस्ते, मोऱ्या आणि पूल वाहून गेल्याने वाहतुकीवरही गंभीर परिणाम झाला आहे। या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सदस्य संजय वराडी यांनी निमदरी येथील नदीवरील पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली। सततच्या पावसामुळे पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी निदर्शनास आले। पुलाच्या सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून तातडीने दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले। यानंतर वराडी यांनी परिसरातील प्रसिद्ध रेणुका माता मंदिरालाही भेट दिली। नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने मंदिर परिसरात तसेच मंदिरातही पाणी शिरल्याचे दिसून आले। या परिस्थितीची त्यांनी पाहणी करून स्थानिकांशी संवाद साधला आणि नुकसानीची माहिती घेतली। घटनास्थळावरूनच त्यांनी संबंधित प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत परिस्थितीची गंभीर दखल घेण्याची मागणी केली। पूल आणि रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना त्वरित राबवाव्यात अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली। दरम्यान तालुक्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान, वाहतुकीत अडथळे आणि नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे। प्रशासनाने तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना मदत द्यावी आणि नुकसानग्रस्त पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घ्यावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान पंचायत समिती सदस्य संजय वराडी यांनी प्रशासनाच्या ढिसाळ आणि मनमानी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। गेले 24 तासात अतिवृष्टी झाली आणि त्यामुळं आपल्या मीना नदीला भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी आलं, परंतु हा संपूर्णपणे कारभार हा पाटबंधारे खात्याचा आणि कुकडी प्रकल्पाचा आंधळा कारभार आहे। कारण पाऊस पर्जन्यवृष्टीवरती होत असताना काल त्यांनी 6:30 वाजता मेसेज दिला। त्यांनी जर काल संध्याकाळपासून पाणी जर नदी पात्रात वाढवलं असतं तर आज ही परिस्थिती ओढवली नसती। या ठिकाणी आमच्या देवीच्या मंदिरात कॅमेरे ते विश्वस्त सांगतात 6:30 वाजता पुजारी पूजा करायला गेला तोवर पाणी नव्हतं, पण पुजारी आतमध्ये गेल्याच्या नंतर अचानक पाणी वाढलं। तर याची संपूर्ण जबाबदारी हे कुकडी पाटबंधारे विभागाची आहे। या ठिकाणी बघा, या पुलाचं नुकसान झालं, सावरगावला पुलाचं नुकसान झालं, त्याचप्रमाणे खाली अनेक रोड रस्ते वाहून गेले, शेतकऱ्यांचं नुकसान झालं। आम्ही मगाशी सावरगावमध्ये असताना त्या ठिकाणी लोक सांगत होती का एक गाय पाण्यात वाहून आली, जी जीवित हानी झाली। या सर्वाला हे पाटबंधारे खातं जबाबदारी आणि याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी हे जे नुकसान झाले त्याची भरपाई पाटबंधारे खात्याने करावी आणि जी काही तुम्हाला पाणी सोडायचं किंवा जी व्यवस्था करायची, आता 2100 पाणी सोडण्याची व्यवस्था नाही आपल्या नदीत। आज आपली नदी 1600च्या पुढे गेली तर दुथडी भरून वाहते आणि लोकांच्या रिटर्न वावरांमध्ये पाणी येतं। अनेक ठिकाणी आमच्या पिंपळगावमध्ये एक नदीचा प्रवाह चेंज झालाय। तरी ही सर्व जबाबदारी आज आम्ही सर्व ग्रामस्थ असतील, त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी असतील, आम्ही सर्व सांगतो की 100% कुकडी पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती ओढवलेली आहे। कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्याला माहिती मिळाली असताना आपण जर पाण्याचे व्यवस्थापन करीत नसेल, आपण जर पाणी वेळेत सोडत नसेल तर निश्चितच पूर आल्याशिवाय राहणार नाही। आज ही परिस्थिती कशामुळे ओढवली तर कुकडी पाटबंधारेमुळे ओढवलेली आहे। या ठिकाणी तात्काळ माहिती दिल्याच्या नंतर आमचे पंचायत जेडपी सदस्य असतील, त्याचप्रमाणे आपले पंचायत समितीचे अधिकारी झांजे साहेब असतील, त्याचप्रमाणे पंचायत साहेब असतील, मोडवे साहेब असतील, त्याचप्रमाणे पीडब्ल्यूडीचे अधिकारी आमचे आगळे साहेब असतील, त्याचप्रमाणे दराडे साहेब असतील, हे या ठिकाणी आले आणि सावरगावचा पूल आहे तो 2 तालुक्याला जोडणारा पूल आहे, त्या ठिकाणी त्यांनी तात्काळ त्यांचा कॉन्ट्रॅक्टर बोलून जी व्यवस्था केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद। परंतु हे सर्व करण्याची परिस्थिती केवळ कुकडी पाटबंधारे विभागामुळे ओढवलेली आहे। याचा आम्ही निश्चितच त्यांना जाब विचारून जी नुकसान झाली, जी शासनाची त्यांच्यामुळे नुकसान झाली, जे कोण संबंधित अधिकारी असतील त्यांना आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही।